17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली। 17 रुपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही। आमदार बच्चू कडूंची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका। नाशिकच्या जागेबाबत अद्याप तिढा कायम। खासदार हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना। 11 वाजता घेणार एकनाथ शिंदेंची भेट। नारायण राणे उद्यापासून करणार प्रचाराला सुरुवात। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पेच कायम असताना राणे करणार प्रचाराला सुरुवात। पवारांच्या नावाने मत मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत। पवार त्यांच्या जागेवर आहेत, मात्र आपण कुठेच नाही। शिवाजीराव आढळरावांचा अमोल कोल्हेंना टोला। जळगाव भाजपमध्ये नाराजी नाट्य। नाराज उन्मेष पाटील घेणार संजय राऊतांची भेट। उन्मेष पाटील शिवसेना युबीटी मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या फोटो स्टेटसची चर्चा। कार्यकर्त्यांकडून आपलं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार अशाचे स्टेटस। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष। यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना। भावना गवळींची उमेदवारी घोषित करा, कार्यकर्त्यांची मागणी, अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा। भावना गवळींकडून पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन। 2 दिवसात जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल। महायुतीच्या जागा वाटपाबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य। 48 जागांबाबत लवकरच निर्णय होईल, सामंतांचं स्पष्टीकरण। महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की दुसरा देणार हे पाहावं लागेल। एप्रिल फुल डे आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा केला जातोय। आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। अब की बार 400 पार साठी भाजपचा मेगा प्लॅनिंग। 6 एप्रिलला भाजपच्या वतीनं राज्यभर कार्यक्रम। प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती। आज आनंदराज आंबेडकर 11 वाजता भरणार उमेदवारी अर्ज। प्रकाश आंबेडकर पाठिंबा देण्याची शक्यता। राज्यात 2 महिने उष्णतेच्या लाटांचा इशारा। एप्रिल मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।